हॅलो फ्रेंड्स, ओनली वर्दी या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, नुकतीच पोलीस भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि आजपासून फॉर्म भरणेसुद्धा सुरू झालेले आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की सर आम्ही फॉर्म टाकायचा कुठं। पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला की फॉर्म सध्या टाकूच नका, 8 दिवस थांबून जा। फॉर्म भरायला 1 महिना भेटते आणि 1 महिना तुमच्यावर भरपूर आहे। 8 दिवस कुठंच फॉर्म टाकायचा नाही, शांततेत विचार करायचा। आता भरपूर विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न हा पडलेला आहे की एका घटकासाठी 1 फॉर्म भरायचा आहे, असं त्यामध्ये दिलं जी आरमध्ये की एका घटकासाठी 1 फॉर्म। तर पहा, एका घटकासाठी 1 फॉर्म हे यामध्ये आपलं आयुष्य चाललं। एका घटकासाठी 1 म्हणतात आणि तसं होत नाही। भरपूर विद्यार्थी 2-2, 3-3 फॉर्म भरते आणि वर्दीसुद्धा घेऊन घेते, नोकरीसुद्धा घेऊन घेते आणि आपण इथंच बसतो। म्हणून पहा, आपल्याला यावर्षी असं करायचं नाही आहे, फॉर्म तुम्हाला डबल फॉर्म टाकायचाच आहे, ठीक आहे। भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की एका घटकासाठी आणि यावर्षी त्यांनी दिलेलं आहे की मुंबई या घटकाचा पेपर वेगळा होईल आणि संपूर्ण महाराष्ट्राचा बाकी एकत्र होईल। हे दरवर्षीच होते, हा चांगला अनुभव आहे आमचा। हे दरवर्षीच होते पण तसं होत नाही आणि एका घटकासाठी 1 हा शब्द आता याला काही व्हॅल्यू राहिलेली नाही आहे। तुम्हाला सांगतो, फॉर्म हा डबल टाकायचाच आहे। 2 ते 3 फॉर्म टाकायचे तुम्हाला आणि विचार करायचा नाही आहे की नंतर काय होईल। कारण याच्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण सांगतो तुम्हाला, जो विद्यार्थी 2021 लागलेला आहे, 2021च्या भरतीत लागलेला आहे, 23मध्ये जॉईनिंग झालेला आहे, त्या विद्यार्थ्यांना डबल फॉर्म म्हणजे पुन्हा फॉर्म जो असते डबल फॉर्म ही हरकत केलेलीच आहे। म्हणून त्याच्यावर तुम्ही केस करू शकता, ज्या विद्यार्थ्यांना डबल फॉर्म भरलेला आहे। आता केस करू शकता म्हणजे काय, आता केस करायची नाही आपल्याला, कोणाचं चांगलंच हो, केस करू शकत नाही। मुद्दा हा आहे की तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम येणार नाही, कारण शासनाचा GR जो आहे, पोलीस भरती नवीन बॅचेस सुरू होत आहे 18 मार्चपासून। अमरावतीमध्ये ऑफलाईन क्लास जॉईन करण्यासाठी संपर्क करू शकता। आपला पत्ता आहे गोपालनगर, राजीव गांधी शाळा, महानगरपालिका ग्रंथालय, शिवनेरी चौक, दत्त मंदिरासमोर, अमरावती। आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 9665006493। त्यानुसार तेव्हाही एका घटकासाठी 1च होतं आणि त्यांनी फॉर्म 2 भरूनसुद्धा नोकरी घेतलेली आहे आणि तुम्हाला पण तेच करायचं आहे। आता 2 किंवा 3 फॉर्म टाकायचे आहे। एका घटकासाठी 1 म्हटलं असलं तरी मी सांगतो, अगोदर मी सांगितलं होतं की फॉर्म 1 भरून 1च भरा, डबल भरू नका। ही मी माझ्या क्लासमध्ये माझ्या सर्व विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं की एका घटकासाठी 1च फॉर्म आहे, आपण 1च फॉर्म भरू। एका जिल्ह्यात सिटी पोलीससाठी 1 टाकायचा आहे, समजा ग्रामीण पोलीससाठी 1, चालक पोलीससाठी 1 आणि SRPF पोलीससाठी 1, असे 4 घटक 4 फॉर्म तुम्ही टाकू शकता। परंतु आता आपल्याला असं करायचं नाही आहे। जर अमरावती सिटी, समजा अमरावतीचा विचार केला तर अमरावती सिटीमध्ये 1 फॉर्म भरायचा आहे, नागपूर सिटीमध्ये 1 फॉर्म भरायचा आहे, मुंबई सिटीमध्ये 1 फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे। म्हणजे असा एक अंदाज सांगू राहिलो मी तुम्हाला, बाकी तुम्ही तुमच्या नुसार आवडीनुसार जिल्हा चूज करू शकता। पण आता एक सांगत आहे, एक सिटी फॉर्म तुम्ही डबल भरायचा आहे, एका भरोशावर राहत नाही। जसा चालक आहे, चालक तुम्ही अमरावती टाकला, अमरावती सिटी चालक, अमरावती ग्रामीण चालक टाकून द्यायचा आणि नागपूर चालक टाकून द्यायचा। म्हणजे असं तुम्हाला करायचं आहे, डबल फॉर्म भरायचा आहे। आपले 2-4 हजार रुपये फॉर्म भरण्यात गेले तरी चालते। जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत आहे 2-3 वर्षापासून, त्यांनी हा चान्स सोडायचा नाही, डबल फॉर्म भरायचाच। मी स्वतः सांगते, डबल फॉर्म भरायचा, काही प्रॉब्लेम नाही, काहीच होत नाही। डबल फॉर्म तुम्हाला भरायच लागणार यावर्षी आणि लागल्यानंतर तुम्हाला तुमच्यावर म्हणजे कोणी कारवाई करू शकत नाही, कारण 2021 पर्यंतची जी भरती झाली यामध्ये सर्व विद्यार्थी डबल फॉर्म भरूनच लागलेले आहे, ठीक आहे। म्हणून काहीच होणार नाही आहे आणि तुमच्यावरही कोणी केस करणार नाही की डबल फॉर्म भरला आणि तू लागला म्हणून। फक्त एवढं आहे की जास्त चर्चा करायची नाही की मी डबल फॉर्म भरलेला आहे, मी भरलेला आहे, मी 2 भरले, मी 3 भरले, असं करायचं नाही। फॉर्म भरायचा आणि सुमडीत कोंबडी कापायची आपल्याला, शांततेत। चर्चा नाही करायची, सांगायचं नाही, बोलून कमी दाखवायचं, क्रिया जास्त करायची, ठीक आहे। आणि आणखी महत्त्वाचं, मुलांचं म्हणजे कॉल आले मला 2-4 आज झाले सकाळी की भरती निघाली सर, तर मग एज लिमिट वाढून दिली काय? एज लिमिट सध्या काही दिलेलं नाही। जे पोलीस भरतीचं आहे जो क्रायटेरिया आहे त्यात 30+3, 30+5 OBC SC आणि STचं 5 वर्ष, तोच क्रायटेरिया आहे। असं एज लिमिट वाढवून दिलेली आहे असं काही सध्या म्हटलेलं नाही आहे। जर ते समजा आलं, आपल्या कानावर आलं किंवा आता अपडेट आली तर मी लगेच त्याच्यावर व्हिडिओ बनवन, पण सध्या तसं काही नाही आहे। जे विद्यार्थी 33पर्यंत आहे ते भरती देऊ शकतात आणि नॉर्मली 30+ कॅटेगरीनुसार तुम्हाला माहीत आहे, त्याच्यात GR पाहून घ्या तुम्ही। आणखी महत्त्वाचं म्हणजे नॉन क्रिमिनल हे प्रत्येकाजवळ पाहिजेच, याचं रिन्यू वगैरे करून घ्या। आता तो नियम चेंज झाला होता नॉन क्रिमिनलचा, तर प्रत्येकाजवळ नवीन नॉन क्रिमिनल पाहिजे आहे, ठीक आहे। आणखी महत्त्वाचं म्हणजे SC STसाठी नॉन क्रिमिनल नसते, SC ST सोडून इतर व्यक्तींसाठी नॉन क्रिमिनल असते, ठीक आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आणखी पोलीस भरतीचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।